बसून क्षीरसागरी शयन करी शिशावर बसून त्याची सेवा ही करीते माता लक्ष्मी प्रेमान त्याची सेवा ही करीते माता लक्ष्मी प्रेमान हो शिशावर बसून क्षीरसागरी शयन करी शिशावर बसून त्याची सेवा ही करीते माता लक्ष्मी प्रेमान त्याची सेवा ही करीते माता लक्ष्मी प्रेमान हो धरणी रक्षणासाठी विष्णू बसले शेषावर विष्णू बसले शेषावर विष्णू बसले शेषावर हो देवगणा चक्रधर हे विधान भक्तावर हो येई अवतार धरून दुष्ट दैत्याचे मारून येई अवतार धरून दुष्ट दैत्याचे मारून त्याची सेवा ही करावी देव होईल प्रसन्न त्याची सेवा ही करावी देव होईल प्रसन्न माता लक्ष्मी प्रेमान नारायण नारायण हरीच्या पदी लीन राहू पदिलीन राहू देव तुझे नाममुखी गाऊ देव तुझे नाममुखी गाऊ प्रणाम माते आपणास या पुत्र नारदाचा साष्टांग प्रणाम शुभम भवतु या मुनिवर्य जे पिंडी ते ब्रह्मांडी या साऱ्या सृष्टीचं भ्रमण करणारा माझा प्रिय भक्त म्हणून आज या माझ्या वैकुंठ नगरीमध्ये आला म्हणजे कोणत्या शंकेचं निरसन करावं लागणार. नारायण नारायण श्री हरी ते तर माझं कामच आहे. आपण या साऱ्या सृष्टीचे निर्माते आहात आणि या सृष्टीचं संगोपन करणं हे तुमचं काम आहे. श्री हरी
या सृष्टीवरती फार मोठं संकट आलेलं आहे आणि ते संकट म्हणजे दैत्यराज वरासुराने साऱ्या या त्रिभुवनावरती हाहाकार माजवलेला आहे. त्याला मिळाची अमरावती हस्तगत करून आता तो या आपल्या वैकुंठावरती चाल करून येत आहे आणि हे वैकुंठ वाचवा हेच सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे. मुनिवर्य, या भूतलावर जो जन्माला आला त्याचा मृत्यू हा अटळ आहे. त्या ज्वालासुराला विनाश हा नक्की होणार, यात काही शंका नाही. तुम्ही निश्चिंत राहा आणि तुमची भ्रमंती अशी सुरू आहे. ठीक आहे श्रीहरी, येतो आम्ही. डोळे भरून पाहावी मूर्ती अनंता, ओ डोळे भरून पाहावी मूर्ती अनंता, तुम्ही दर्शना हो शेषशायी भगवंता, तुम्ही दर्शना हो शेषशायी भगवंता. डोळे भरून पाहावी साऱ्या शक्तीनिशी तुझ्या वैकुंठात साल करून घेत आहे. तुझ्या भाऊबाला सामर्थ्य असेल तर स्वीकार या ज्वालासुराचं आक्रमण. लक्ष्मी रमणा, वैकुंठपते, विष्णुदेव, हा दैत्य ज्वालासुराचा प्रणाम स्वीकार करा. शुभम भवतु. विष्णुदेव, तुझा शुभम भाऊ घेण्यासाठी हा दैत्य ज्वालासुर तुझ्या वैकुंठात आलेलो नाही. 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र याच्या अमरावतीत माझी सत्ता प्रस्थापित करून थेट सॉरी तुझ्या या वैकुंठात केलेले आहे. हे वैकुंठ माझ्या स्वाधीन करून माताळात निघून जा. विनाशकाली विपरीत बुद्धी, शेवटी तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. तुलाही अखेरची चेतावणी देतो. तूही पाताळी निघून जा. तिथं आनंदाने राज्य कर. तिथं तुझी सत्ता प्रस्थापित कर. हा श्री हरी तुला आवाज द्यायला तयार आहे. विष्णुदेव, विनंती करून झाली. आदर्श तुला हा दैत्य ज्वालासुर माझ्या क्रोधाला आमंत्रण देऊ नकोस, नाहीतर हा देवेंद्राप्रमाणे तुझा देखील सर्वनाश निश्चितच. बुद्धीच्या जोरावर माणसं यशाच्या शिखरावर पोचली, त्यांना ईश्वराची प्राप्ती झाली. पण तुम्ही असुर दैत्य कुठल्याही गोष्टीत संयम राखला नाही आणि यातच तुमचा अंत झाला हे लक्षात असू द्या. लक्ष्मी रमणा, कोणत्या दैवताच्या जोरावरती स्वतःला देव म्हणून म्हणतोस? अरे नेहमी कष्टाचा आश्रय घेणारा तू विष्णुदेव. आठवते वीरू मंथन, आठवते सागर मंथन. त्या सागर मंथनात आम्हा दानवाचा देखील सहभाग होता. ह्या मेरू मंथनातून विश्वामृत दोन्ही प्राप्त झालं. अमृत मात्र देवाच्या वाट्याला आणि विष आम्हा दानवाला एवढंच नव्हे, अमृताचे थेंब माझ्या राहूच्या मुखात काय पडले
क्षणाचाही विलंब न करता तुझ्या याच सुधारణ चक्राने त्याचा शिरच्छेद केलास. विष्णुदेव नाही, तुला क्षमा नाही. जरी अवघडच समज असेल स्वीकार तुम्ही रणांगण. रणांगण सोडून निघून गेला. तुझ्या वैकुंठाचा चक्रवर्ती सम्राट झाला हा दैत्यराज. चला तू अंत असते आरंभ. विष्णुदेव जय वैकुंठा दानव रूपी शेंडा पडकवला. दैत्यराज जलासुराने विजय झाला. दैत्यराज जलासुर दैत्य हो या विराजमान व्हा. तेहतीस कोटी देवांचा राजा देव राजेंद्र अमरावतीचा राजा झाला हा दैत्यराज जलासुर. वैकुंठामध्ये दानवरूपी शेंडा पडकवला. दैत्यराज जलासुराने पुढील स्वारी सत्यलोकीचा ब्रह्मदेव सांभाळ तुझं ब्रह्मांड. हा दैत्यराज जलासुर साऱ्या शक्तीनिशी तुझ्या ब्रह्मांडामध्ये चाल करून येत आहे. तुझ्या देखील बाहुबळा सामर्थ्य असेल तर स्वीकार जलासुराचं